नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. हाऊसिंग सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ किती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण आज ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे बोलवलेलं आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे सर. आज आपला विषय आहे स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि मग त्यासाठी आपल्याला सेक्शन 154B19 सबसेक्शन 1 पाहावं लागेल, ज्यामध्ये असं दिलेलं आहे द कमिटी शॅल कन्सिस्ट ऑफ सच नंबर ऑफ मेंबर्स ॲज मे बी डिसाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन ऑर स्पेशल ऑर्डर्स फ्रॉम टाईम टू टाईम. आणि मग हे नोटिफिकेशन पहिलंच आपल्याला जे GR मिळतो तो म्हणजे 28 फेब्रुवारी 2024चा. आपल्याला 28 फेब्रुवारी 2024चा GR का पाहायचा आहे, तर ह्यासाठी पाहायचा आहे की ज्या वेळेला कोणी आपल्याला विचारलं की तुमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमच्या मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ ही कशी ॲसर्टेन करता येईल, तर त्यासाठी फॉर्म्युला जो आहे इट डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मेंबर्सबरोबर. म्हणजे द स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी इज प्रपोर्शनेट टू द स्ट्रेंथ ऑफ द मेंबर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. उदाहरणार्थ 28 फेब्रुवारी 2024चा जो GR आहे तो सांगतो की जर तुमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची स्ट्रेंथ इज लेस दॅन 50 मेंबर्स, तर मग तुमच्या मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ आहे 7. आणि आउट ऑफ 7 2 सीट्स आर रिझर्व फॉर वुमेन कॅटेगरी, बाकी 5 सीट्स आर देअर फॉर जनरल कॅटेगरी. सिमिलरली 50 आणि 50 अबाव ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यासाठी आपल्याला बायलॉ नंबर 114 रेफर करावा लागेल. आणि 114मध्ये असं दिलेलं आहे की इफ द स्ट्रेंथ ऑफ द सोसायटी मेंबर्स इज अप टू 100 मेंबर्स, म्हणजे आपल्या केसमध्ये आपण जर GR बघितला तर GRमध्ये सांगितलेलं आहे 50 लेस दॅन, म्हणजे 50 to 100 मेंबरची जी संस्था आहे त्यांच्यासाठी मॅनेजिंग कमिटी मेंबरची स्ट्रेंथ आहे 11. नाव 11मध्ये 5 सीट्स आर देअर फॉर रिझर्व सीट्स. 5पैकी मग कुठले, तर 2 वुमेन कॅटेगरीसाठी आहे, 1 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, 1 VJNT आणि 1 OBC. अशा 5 सीट्स ज्या आहेत त्या रिझर्व सीटसाठी ठेवून दिलेल्या आहेत. मग जर आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरची संख्या इज फ्रॉम 101 to 200 देन मॅनेजिंग कमिटी स्ट्रेंथ गोज टू 13. 13पैकी अगेन 5 सीट्स आर रिझर्वड, देअरफॉर 8 सीट्स आर फॉर जनरल कॅटेगरी. Then if the strength of the housing society member is above 200, म्हणजे 201 to 300, then managing committee strength goes to 15. आणि 15मध्ये then again 5 reserve seats and 10 are for general category. If the strength of the cooperative housing society member is above 300, that is 301 to 500, then the managing committee strength goes to 17. 17मध्ये पुन्हा 5 member for reserve seats, 12 are for general category. If the strength of the cooperative housing society member is above 500, that is 501 and above, मग आपल्या मॅनेजिंग कमिटी मेंबरची संख्या जी आहे ती 19 होते. आणि 19मध्ये पुन्हा 5 सीट्स ज्या आहेत त्या आपण रिझर्व ठेवतो. 19मधनं 5 गेले की 14 सीट्स ज्या आहेत त्या जनरल कॅटेगरीसाठी कंटेस्ट करतात. सो दीज आर द फिगर्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅनेजिंग कमिटी मेंबर्स. आणि मग यानंतर आपल्याला हे पाहायचं आहे की कमिटी कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी आपल्याला किती संख्येची गरज आहे, म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन्स होतात त्यावेळेला किती लोक निवडून आले पाहिजेत की कमिटी लिगली कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी. मग सेक्शन 154B19 सबसेक्शन 2 सांगतो की कमिटी शॅल कॉन्स्टिट्यूटेड ॲट द टाईम ऑफ डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट ऑफ द सोसायटी बाय द रिटर्निंग ऑफिसर विथ मोर दॅन 2/3 मेंबर्स गेटिंग इलेक्टेड. म्हणजे आपल्याला 11, उदाहरणार्थ जर आपण समजा आपल्याकडे 75 मेंबरची संस्था आहे तर आपल्याकडे 11 कमिटी मेंबरची रिक्वायरमेंट आहे. आणि 11 मॅनेजिंग कमिटीपैकी 5 जागा ज्या आहेत त्या रिझर्व सीट्ससाठी ठेवलेल्या आहेत. मग आपण 11 2/3 प्लस करायचं का, समजा आपल्याकडे 5 जागा अवेलेबल नसतील तर 6 मल्टिप्लाय बाय 2/3 प्लस करायचं. तर आन्सर आहे 6 मल्टिप्लाय बाय 2/3 प्लस करायचं. जेवढ्या जागेसाठी इलेक्शन्स होणार आहेत, उदाहरणार्थ जर आपल्याकडे 6 जागा आहेत आणि 2 वुमेन सीट्स पण आहेत, मग 8चं मोर दॅन 2/3 करायचं. जेवढ्या जागेसाठी इलेक्शन होतं तेवढ्या जागा मल्टिप्लाय बाय 2/3 प्लस करायचं.
का असं? कारण आपल्याला सेक्शन 154B19 सबसेक्शन 2 ह्याबरोबर आपल्याला सेक्शन 154 कॅपिटल B-22 तो देखील वाचायचा आहे. आणि मग तिथे असं दिलेलं आहे की जर समजा रिझर्व सीट्स अवेलेबल नसतील तर त्यांची स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी फॉर कॉम्पोजिशन ऑफ कोरम्स इन इट्स मीटिंग त्याला काउंट करू नये. आणि कोरम केव्हा होतो किंवा मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग्स केव्हा होणार? जेव्हा स्ट्रेंथ लिगली कॉन्स्टिट्यूट होईल तेव्हाच. म्हणून ह्या दोघांचं जर रिलेशन आपण बघितलं तर मोर दॅन 2/3 जे आहे जेवढ्या सीटसाठी इलेक्शन होईल तेवढ्याचं करून +1 म्हणजे मोर दॅन 2/3 आपल्याला करायचं आहे. तर त्यामुळे मोर दॅन 2/3 संख्या जर निवडून आलेली असेल तर आपली कमिटी जी आहे ती लिगली कॉन्स्टिट्यूट होऊ शकते. आणि मग आपल्याकडे स्ट्रेंथसाठी आपण बघितलं तर 114 नंबर बायलॉ आपण बघितला आणि त्याचप्रमाणे आपण त्याच धर्तीवरती 28 फेब्रुवारी 2024 जे नव्याने आलेलं छोट्या हाऊसिंग सोसायटीसाठी असलेला GR जो आहे तो देखील बघून आपण स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी ॲसर्टेन करायचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत केलेला आहे. धन्यवाद.